मन माझे शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतलाकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. तिच्यासारखी बायको मिळायला खरंच नशीब लागतं. म्हणजे आपला नवरा घरी यायच्या आधी आपण घरी असायला हवं असं वाटत नाही तिला. तेव्हा त्या नेहाच्या स्वप्नांचा मूर्खपणा सांगून मला हर्ट करू नकोस. काल रात्री कुठे गेली होतीस? मैत्रिणीकडे. ठीक आहे, मग मी रात्री 8 वाजता तुझी वाट बघतो. बरं, मी नक्की येईन. शारदाचा नंबर बदललाय माहिती असून सुद्धा मी पुन्हा पुन्हा त्याच नंबरवर वेड्यासारखा फोन का करतोय? पाणी पाणी नकोय मला. मॅडम कुठे गेल्यात सांग. पैसे भरत नाही आहेत. मी आलो की असंच सांगायचं असं शिकवून ठेवलंय का त्यांनी तुला? शारदा शारदा. हो, ते खरंच घरात नाही आहेत. एवढ्या रात्री कुठे गेली ती? मला माहित नाही साहेब. खरं सांग कुठे गेली आहे? हो, मला त्या बाहेर जाता नाही सांगून जात. तिला सांग मी येऊन गेलो. हो. चल चल, हालू नको साहेब. राजाराम पांढरे मधला हाच माणूस तो आणि मोबाईल नंबर ह्याच्याच नावावर आहे. हवलदार येऊन जायला चलो. काय रे, राजाराम पांढरेंवर तूच हल्ला केला होतास ना? नाही साहेब, आपल्याला काय पण माहित नाही. काय पण माहित. मग तुझा तो मोबाईल तिथे कसा पोहोचला? तो तो सर चोरीला गेला होता. चोरीला गेला होता? हां. हे बघ, लवकरात लवकर आपला गुन्हा कबूल कर. तर तुला माहित नाही की मी काय करू शकतो तुझं. तुझ्यासारख्या गुन्हेगाराचे गुन्हा तुझ्या तोंडातून कबूल करणं माझ्यासाठी खूप इझी गोष्ट आहे, कळलं? राजाराम पांढरेंवर हल्ला तूच केला होतास ना? नाही साहेब, मी काही केलं नाहीये. हा असा ऐकणार नाही. राजाराम पांढरेंवर हल्ला तूच केलास ना? बोल. मानसी, आत येऊ का ग? वहिनी या ना. तुला डिस्टर्ब वगैरे नाही केलं ना? छे वहिनी, डिस्टर्ब काय? आणि इथे मला काम कुठे असतं डिस्टर्ब व्हायला? तसं नाही ग, तू तुझ्या एखाद्या मैत्रिणीशी वगैरे बोलत असशील आणि अचानक मी आले तर डिस्टर्ब होतं ना. आणि काय ग, तुझ्या त्या मैत्रिणी कोजागिरीला आपल्या घरी आल्या होत्या, त्यानंतर आल्याच नाहीत. बोलव ना त्यांना कधीतरी घरी. बोलवीन. आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल ना तेव्हा नक्की बोलवीन. मानसी, आधी वेळ काढतो ना ग तुझ्यासाठी? नाही म्हणजे कधी कधी कसं होतं ना की तो इतका बिझी असतो की तुला खूप बोर होतं आणि मग मैत्रिणींशी बोलण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो, हो ना? नाही वहिनी, तसं काहीच नाहीये. खरं सांगायचं ना तर सध्या माझ्या सगळ्यात जवळचा मित्र हे आदित्यच आहे. ते फार बदललेत वहिनी. तुम्हाला माहितीये, ते आधी ना माझ्या जवळ यायला सुद्धा तयार नव्हते. आणि मी त्यांच्या जवळ गेले ना तर त्यांना त्यांच्या भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आठवायच्या. पण आता तसं काहीच होत नाही.
म्हणजे तुमचं सगळं ठीक चाललंय ना? हो वहिनी. नक्की? वहिनी, आम्ही खूप सुखाने संसार करतोय, एकमेकांना समजून घेतोय. तुम्ही काळजी करू नका, आम्हाला कसलाच प्रॉब्लेम नाही आहे. ओळखलं नाहीत का मला? तुम्ही आसावरी भोसले, मी निरंजन. प्रियांकाला मी भाऊ तिचा. वहिनी, वहिनी, काय झालं? काय नाही, मी सहजच विचारलं ग. नाही म्हणजे कसं आहे ना की आपण सगळे एका घरात राहत असतो, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे ना एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय ते, म्हणून चौकशी केली. मानसी, हे तुझं घर आहे, आम्हाला तू परकं समजू नकोस. तेव्हा कधीही कुठलाही प्रॉब्लेम आला ना तर मला सांग. हो बहिणी. येऊ मी? बोल बोल, कुणाच्या सांगण्यावरून राजाराम पांढरेंवर हल्ला केलास तू? नाही साहेब, मला काय माहित नाहीये. तुला पैसे कोणी दिलेत? नाही माहित. बोल, नाही तर तुझी मारून मारून चामडी सोडून काढेल मी. देवा शपथ सांगतो, मला काही माहित नाहीये. बोल बोल की राजाराम पांढरेंवर कोणी हल्ला केला? हा? तुला पैसे कोणी दिलेत? बोल. नाही माहित. कसा बोलणार नाहीस ना? बोल. प्रियंका, काय करतेस तू? अरे आपल्या लग्नाला कुणाला बोलवायचं त्याची लिस्ट करते. अगं पण अजून तारीख कुठे ठरली आहे? मी गुरुजींशी बोलले, त्यांनी पुढल्याच आठवड्यात एक चांगला मुहूर्त आहे असं सांगितलेलं आहे. त्याच दिवशी लग्न उरकून टाकू. अगं पुढल्या आठवड्यात? हो. प्रियंका मला सांग, इतक्या लवकर लग्नाची तयारी कशी होणार? शार्दूल, सगळं पॉसिबल आहे, फक्त आपल्या मनाची तयारी हवी. आणि तू काही काळजी करू नकोस, मी या एका आठवड्यात सगळी तयारी करते. अगं हो, तुला इतकी घाई काय लग्नाची? करूया ना. का घाई नसेल शार्दूल? मी या एका दिवसाची तो वाट बघते कधीपासून. शार्दूल, तुझ्या नावाचं कुंकू कधी कपाळाला लावीन असं झालंय मला. इतकी वर्ष मी वाट बघितली तुझी, आणि या दिवसात खूप काही सहन केलं, पण आता नाही सहन करू शकत. शार्दूल, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. शार्दूल, नाही जगू शकत. आय लव्ह यू शार्दूल. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? खूप प्रेम करते, जीवापाड प्रेम करते तुझ्यावर. रिअली आय लव्ह यू शार्दूल. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. बोला तुंगारे. सर, तुमच्यावर हल्ला करणारा संशयित आरोपी आम्हाला सापडला आहे आणि आम्ही त्याला आपल्या ताब्यात घेतलं. काही बोलला तो? नाही सर, तो अजून काहीही बोललेला नाही, पण त्याला बोलतं करण्यासाठी बरेच उपाय आहेत आमच्याकडे. सर, मला पूर्ण विश्वास आहे की तो लवकरात लवकर सगळं कबूल करेल, पण सध्या तरी तो मोबाईल माझा नाहीच असंच म्हणतोय तो. बरं, मला एक सांगा, त्याच्याविषयी तुमच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाला काही माहिती आहे?
सर माझ्या चौकीतला स्टाफ आणि मी यांच्या व्यतिरिक्त आता फक्त तुम्हालाच ठाऊक आहे. ठीक आहे. इतर कुणालाही त्याच्याबद्दल काहीही कळता कामा नये. ओके सर, यू डोंट वरी. कुणाला काहीही कळणार नाही. ओके. आणि तरी काही सांगितलं तर लगेच कळवा मला. मी नक्की कळवेन. आणि थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. यू आर मोस्ट वेलकम सर. चला ठेवू फोन. ओके. सो शारदा, कसा वाटला आजचा डिनर? म्हणजे स्पेशली मी तुझ्यासाठी बनवलं होतं म्हणून विचारलं. फॅन्टॅस्टिक होतं. थँक्यू. खरं सांगू, मला ना हॉटेलपेक्षा घरचं जेवण जास्त आवडतं. ऑफकोर्स मलाही आवडतं, पण घरचं खाण्यासाठी रोज घरी तर यायला हवं का नाही? म्हणजे मी रेग्युलर घरी येत नाही. मी बरेचदा ऑफिसला असतो ना. का? घरी येण्यासाठी काहीतरी कारण तर हवं ना. म्हणजे मी एकटा असतो ना. घरी आलो की एवढं मोठं घर खायला उठतं. त्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ मी ऑफिसात स्वतःला बिझी ठेवतो. तुमच्याकडे ऑफिसचं ऑप्शन तरी आहे, माझ्याकडे तेही नाही. पण मग वरुण, तुम्ही लग्नाचा विचार का नाही करत? फ्रँकली सांगायचं झालं तर तोच विचार मी करतो. रिअली? पण मग त्यासाठी मुलगी शोधली का? हा, म्हणजे तशी एक मुलगी बघितली आहे, पण सांगायचं डेअरिंगच होत नाही तिला. त्यात काय एवढं? एकदा बोलून तरी बघा. तिच्या मनात काय आहे हे कळेल ना तुम्हाला. फार फार तर काय नाही म्हणेल. हा, तेच तर नको आहे ना. एनिवे, जाऊ दे. तो विषय आपण नंतर बोलू. का? का म्हणजे जाऊ दे, नंतर बोलूया. ॲज यू विश. बाय द वे, मला तर निघायला हवं. खूप उशीर झालाय ना. अँड थँक्यू सो मच फॉर अ वंडरफुल इव्हनिंग. थँक्यू. निघू मी? शारदा, काय? समजा मी त्या मुलीला माझ्या मनातली गोष्ट सांगितली तर तिला वाईट नाही ना वाटणार? आय डोंट थिंक सो. आणि का वाईट वाटेल? तुम्ही तिला फक्त विचारतात. माझ्याशी लग्न कर अशी जबरदस्ती तर नाही करतात ना? मग आता तुला सांगायला काहीच हरकत नाहीये. ती तू आहेस शारदा. होय शारदा, मी खरंच सांगतोय, अगदी मनापासून. कदाचित माझं बोलणं तुला विचित्र वाटत असेल, पण नकळत मी तुझ्या प्रेमात कधी पडलो माझं मलाच कळलं नाही. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं वागणं सगळं सगळं मनात घर करून राहिलंय. आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे मी जे बोलतोय त्याबद्दल राग मानून घेऊ नकोस. पण शारदा, तू आहेसच अशी की तुला पाहता क्षणी तुझ्या प्रेमात कोणी पडणार नाही असं होऊच शकत नाही. आय लव्ह यू शारदा. वरुण, नाही नाही, हे शक्य नाही. पण का शक्य नाही? काय प्रॉब्लेम काय शारदा? वरुण, तुम्हाला माझ्या भूतकाळाविषयी काही माहित नाही. आणि तो जाणून घ्यायची माझी इच्छाही नाही. मी खरंच सांगतो शारदा, मला फक्त वर्तमान कळतो आणि वर्तमानात तू जशी आहेस तशी मला आवडतेस. माझ्याशी लग्न करशील? नाही वरुण, मला विचार करायला वेळ हवा. असं एकदम डिसिजन मी नाही घेऊ शकत.
मला वाटतं मी आता घरी गेलेलं बरं. आपण या विषयावर नंतर बोलू. ॲज यू विश. मला काही घाई नाही आहे शारदा. आपण मी तुझ्या उत्तराची वाट मात्र पाहिली. गुड नाईट. गुड नाईट. मी तुझ्या उत्तराची वाट बघेन. हॅलो. नेहा, तुला एक चांगली बातमी द्यायला फोन केलाय मी. कसली बातमी? माझ्यावरती हल्ला करणारा माणूस पकडला गेलाय. काय सांगताय काय काका? हो, आत्ताच मला इन्स्पेक्टर तुंगारेंचा फोन आला होता. त्यांच्या ताब्यात येतो. अजून तरी काही बोललेलं नाही, पण ते म्हणतात की लवकरच सगळं कबूल करेल तो. खरंच काका, ही खूप आनंदाची बातमी आहे. नाही, एक गोष्ट लक्षात ठेव. ही बातमी तुझ्या व्यतिरिक्त इतर कोणालाही कळता कामा नये. कारण ही बातमी जर का त्या सूत्रधारापर्यंत पोहोचली तर पुरावा नष्ट करण्यासाठी तो वाटेल त्या थराला जाऊ शकतो, वाटेल ते करू शकतो. ठीक आहे, मी नाही बोलणार कोणाशी. ठीक आहे, ठेवतो मी फोन. हो हो, बाय. अरे असं कसं जमलं नाही? एक काम नीट जमत नाही तुला. नाही, दुपारी नाही, आत्ताच्या आत्ता काम व्हायला पाहिजे. नाहीतर आयुष्यातनं उठेन मी, कळलं? ताबडतोब काम कर आणि काम झालं की मला फोन कर. भाता खाणार? भाता? वरण भात खाणार? वरण भात? ए ऐक ऐक ना, का दूध पिणार? दूध पिणार आहेस का? हो हो, दूध पिणार आहेस? हो, थांब मी घेऊन येते. बस इथे, जात येऊ नकोस लगेच मागे मागे. हे घे, हे बघ, हे बघ. हा, थांबा, मी आले. चला, कोणाला दूध? शार्दूल? 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 ए शार्दूल? बाबा? बाबा? शार्दूल? ए शार्दूल? बाबा, शार्दूल? इथे खेळत होता आता. मी दूध आणायला म्हणून आत गेले तर नाही. हो, आत आहे का? कुठे? तू काळजी करू नकोस, मी बाहेर का बघतो. बघा जरा. शार्दूल? ए शार्दूल? ए बाळा? शार्दूल? शार्दूल? ए शार्दूल? 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 हां,
हा मग हो म्हणजे काम झालंय ना. हा मला SMS करा, मग मी कळवतो तुम्हाला पुढे काय करायचं. ओके. काय झालं, कुणाचा फोन होता आणि कसलं काम झालं? आपलं इन्कम टॅक्सचं काम? हां म्हणजे हो, एका माणसावर मी त्या कामाची जबाबदारी सोपवली होती, त्याचाच फोन होता. पण म्हणजे त्यांनी जे आपलं अकाउंट सील केलं होतं ते? नाही सॉरी, एक फाईल पोचवायची होती इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये, त्या माणसाचा फोन होता. अच्छा, मला वाटलं की इन्कम टॅक्सचं काम एवढं लवकर नाही होऊ शकत. या असल्या कामांना खूप वेळ लागतो. पण जसं ते काम होईल तसं सगळ्यात आधी मी तुझ्या बाबांचं घर त्यांना परत मिळवून देईन, एवढं नक्की. चल मी आवरतो, मला लगेच ऑफिसला निघायचं. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मुलाला पळवून नेण्यात भाऊचाच हात आहे. त्यानेच त्याला पळवलं आहे. हे कसं शक्य आहे म्हातार साहेब? भाऊ असं करू शकत नाही. कशावरून बोलता तुम्ही? मागच्या वेळी पण शार्दूलला भाऊनेच पळवलं होतं. हो, पण यावेळी तो असं करणं शक्यच नाही. का शक्य नाही? कारण तो गेल्या काही दिवसापासून लॉकअपमध्येच आहे.